ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर गायकवाड आणि उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली। या संदर्भात भाजपचे विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत संवाद साधलाय। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी पाहुयात। भाजपचे आमदार निरंजन डावखरे आहेत माझ्यासोबत। सर, खरं तर आज ठाणे महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदी विराजमान झालेले आहेत। तब्बल 3 वर्षांनंतर आपल्याला महापौर आणि उपमहापौर मिळालेले आहेत। कसं पाहता या सगळ्याकडे? मुळात महायुतीमध्ये आम्ही ही निवडणूक लढलो आणि ज्यावेळेस आम्ही बोललो होतो की यावेळेस 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील, त्या पद्धतीनेच खरं तर लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे। 100% पेक्षा जास्त स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीचा हा राहिलेला आहे या महानगरपालिकेमध्ये आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ठाणेकरांनी भारतीय जनता पार्टीवरती आणि महायुतीवरती विश्वास ठेवलेला आहे, आमचा जो निर्धारनामा आम्ही घोषित केला तो पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचे उपमहापौर आणि सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक हे निश्चितपणे महानगरपालिकेमधनं ती कारवाई करतीलच। याच पद्धतीमध्ये जी निधी किंवा जी काही मदत केंद्र शासनाकडनं आणि राज्य शासनाकडनं जी अपेक्षित आहे ती निश्चितपणे होईल। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्य शासनामध्ये जी प्रगती होते त्याच प्रगतीचं ठाण्यामध्ये त्याला जास्त गती भेटावी यासाठी आम्ही सगळेजण निश्चितपणे कार्यरत राहू। पुणे मुंबई हायस्पीड कॉरिडॉर रेल्वे आहे, याच्या माध्यमानेही या इकडे काम करणारे चाकरमानी जे आहेत त्याचबरोबर प्रवास करणारे उद्योजक हे जे आहेत यांनाही चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये एक सुविधा भेटणार आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या प्रगतीला फार मोठा हातभार या बजेटच्या माध्यमाने लागलेला आहे। महापौर आणि उपमहापौर पदी महायुतीचा जो भगवा आहे तो दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपल्याला फडकताना पाहायला मिळाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।